मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी तिम्माप्पा आंजनेया कवाडी वय वर्ष 30 राहणार डोम तुंगीमालंदा पागदाई तालुका पट्टणकोडा जिल्हा कर्नूल राज्य आंध्र प्रदेश याला भारतीय दंड विधान कलम 354 नुसार 1 वर्ष सक्त मजुरी आणि 1000 रुपये दंड न भरल्यास 7 दिवस साधी कैद। याचबरोबर बाल लैंगिक अत्याचार कलम 8 मध्ये 3 वर्ष सक्त मजुरी आणि 1000 रुपये दंड न भरल्यास 7 दिवसाची साधी कैद अशी शिक्षा न्यायाधीश जे मोहंती यांनी सुनावलेली आहे। या कामे सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून आरती आनंद देशपांडे सातविलकर यांनी काम पाहिलेले आहे। या घटनेची सविस्तर हकीकत अशी की 3 फेब्रुवारी 2021 रोजी पीडित मुलगी सकाळी 9:15च्या सुमारास मुरमुरे आणण्यासाठी गेली होती। त्याच वेळी स्वतः आरोपी तिम्माप्पा कवाडी हे मुरमुरे विकत घेत होते। पीडितेने आरोपी याला 5 रुपये देऊन मुरमुरे देण्यास सांगितले। त्यावेळी आरोपीने पीडिता ही आरोपीला पैसे देत असताना तिच्याशी काही अश्लील चाळे केले। त्यामुळे सदरची पीडिता रडत रडत आईकडे गेली आणि तिने झालेला प्रकार आपल्या आईला सांगितला। त्यावेळी पीडितेच्या आईनं पळत जाऊन आरोपीच्या शर्टच्या कॉलरला पकडले आणि आरडाओरडा केला। त्यामुळे शेजारील लोक गोळा झाले। यावेळी पीडितेने आणि पीडितेच्या आईने झालेली घटना जमलेल्या लोकांना सांगितली। तेव्हा त्यातील एकाने पोलीस ठाण्याला फोन केला। त्यानंतर घटनास्थळी पोलीस आले आणि पोलिसांनी पकडून पोलीस ठाण्यामध्ये त्याला घेऊन गेले। त्यानंतर पीडितेच्या आईने मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दाखल केली। या तक्रारीमध्ये पीडितेचा जबाब आणि तक्रार याचा जबाब मिरज शहर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी नोंदवून घेतला। या कामाचा तपास मिरज शहर पोलीस ठाण्याचे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक जे पवार यांनी केला। त्यानंतर आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्यानंतर कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले। या कामी सरकारी पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले। या कामी पीडिता ही अवघ्या 8 वर्षाची मुलगी होती। पीडितेचा जबाब, तिच्या आईचा जबाब आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याबरोबर आरोपीच्या ताब्यात घेतलेले पोलीस कर्मचारी यांचा कोर्टापुढील जबाब याचा विचार आणि सरकारी वकिलांनी केलेला अंतिम युक्तिवाद याचा विचार करून आरोपीला गुन्ह्यामध्ये दोषी ठरवून त्याला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आलेली आहे। या कामी मिरज शहर पोलीस ठाण्यातील कोर्ट कामासाठी नियुक्त असणारे पोलीस अंमलदार शशिकांत पाटील यांनी साक्षी कामी बजावणी करणे, साक्षीदारांना कोर्टात वेळेत उपस्थित करणे यासाठी सहकार्य केले। त्याचबरोबर सांगली पैरवी कक्षातील महिला पोलीस हवालदार वंदना मिसाळ, रेखा खोत, सुनीता आवळे यांनी विशेष सहकार्य केले।